आपल्याला थांबवायचं राहिलं, आपण पुन्हा इथे जाणार. एनपीओ म्हणजे काय? नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे याच्याकडे प्रॉफिट असतो का? नसतो. म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी करत नाहीये. पण शेवटी तुम्ही काही केलं, समाजकार्य केलं, दान धर्म केलं, तर तुम्ही काय विचार करता? पहिले सगळ्यात पहिले तुम्ही किती पैसे आले तो विचार करता, आणि या पैशांमधून तुम्ही किती दान केलं हा विचार करता, आणि शेवटी काहीतरी थोडेसे पैसे उरतात ना. म्हणजे यावर्षी दान करायचे एवढे पैसे आले होते आणि त्यातले एवढे पैसे पुरवले. तुम्ही प्रॉफिटवाल्या ऍडजस्टमेंट प्रॉफिटसाठी काही केलं असतं ना, तर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार केलं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं असतं. पण तुम्ही इथं काय करताय? तुम्ही दान धर्म करताय. एक तर दान धर्म, एक तर सोशल ऍक्टिव्हिटीज, कल्चरल ऍक्टिव्हिटीज यांना प्रमोट करण्यासाठी तुम्ही काहीतरी करताय. तर याच्यामध्ये तुम्हाला कधीही प्रॉफिट होत नाही. होतो तो काय होतो? सरप्लस होतो. ठीक आहे. म्हणून तुम्ही बनवतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, की आम्हाला ह्या सोशल ऍक्टिव्हिटीच्या नावाने काय आलं? हे इन्कम आलं, आणि आम्ही त्याच्यावर केले थोडेसे एक्सपेंडिचर. यातनं उरला तर तुमचा काय असतो? सरप्लस. आणि शेवटी हे समाजकार्याचे कामं आपण एका दिवसात बंद करून टाकतो का? एका वर्षात? वर्षानुवर्ष चालतं ना. मग आपल्याला याच्या काय करायला लागतं? ऍसेट्स आणि लायबिलिटीज मेंटेन ठेवावे लागतात. शेवटी तुम्हाला दान धर्म करायचा आहे, तुम्ही पुस्तक घेऊन आले दान करायला, कोणाकडे तरी विकतच आणले ना, मग त्यांना पैसे देणे गरजेचे आहे की नाही? तुम्ही नाही दिले, मग ही काय झाली? लायबिलिटी. समजा कोणी सांगितलं हे घ्या आमच्याकडनं पैसे, हे आम्ही तुम्हाला बिल्डिंग बांधण्यासाठी देतो आहे. आपण अजून बिल्डिंग बांधलेली नाहीये, मग हे पैसे तुमची जबाबदारी झाली की नाही बिल्डिंग साठी ठेवायचे? म्हणजे तो झाला का तुमची लायबिलिटी. त्यातनं तुम्ही काही पैसे वापरले आणि बिल्डिंग चालू केली. वर्षाच्या एंडला अर्धी बिल्डिंग बांधून झाली होती, तिची किंमत अर्धी होती. मग तुम्ही अर्धा काय दाखवणार? कॅपिटल फंड, हे बिल्डिंग फंड, आणि अर्धा काय दाखवणार? तुमची ऍसेट दाखवणार. येते का लक्षात? म्हणजे 4 लाख रुपये कोणतरी दिले तुम्हाला बिल्डिंग बांधायला, तुम्ही सुरुवात केली बांधायला, वर्षाच्या एंड पर्यंत तुमची 1.5 लाखाच्या आसपास खर्च झाला होता बिल्डिंग मध्ये. म्हणजे बिल्डिंग बांधली किती रुपयाची? 1.5 लाखाची. उरले किती बिल्डिंग फंडच्या नावाने? 2.5 लाख उरले. 4.5 लाखात 1.5 लाख गेले. असं तुम्ही काय करता? ऍसेट्स मेंटेन करता. आपल्याकडे P&L मध्ये म्हणजे फायनल अकाउंट्स मध्ये आपण काय करतो रे? कॅपिटल जमा करतो, भांडवल. कोण जमा करतं? ते पार्टनर्स जमा करतात. आता इथं भांडवल असतं, पण ते पार्टनर जमा करतायत का? दान धर्मात नाही येतंय. मग त्याला आपण नुसतं कॅपिटल नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं कॅपिटल फंड. प्रॉब्लेम मध्ये फायनल अकाउंट्स मध्ये कॅपिटल किती असतं? स्टार्टिंगला देऊन दिलेला असतो. आपल्याकडे इथं कधी कधी प्रॉब्लेम मध्ये स्टार्टिंगला दिलेलंच नसतं कॅपिटल फंड किती, आपल्याला काढावं लागतं. कसं काढणार? बॅलन्स शीट तयार करायचं. बॅलन्स शीट कसं असतं? हे तुमचं बॅलन्स शीट आहे. हे तुमचं बॅलन्स शीट आहे. इथे काय असती? ऍसेट. इथे असतात लायबिलिटी. एवढे सगळे देणे होते, एवढ्या सगळ्या माझ्या ऍसेट्स आहेत. आता ह्या ऍसेट्स मधनं हे जेव्हा वजा करेल तेव्हा मला काय मिळेल? कॅपिटल फंड मिळेल. मग मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट तुम्हाला बनवावं लागतं. समजतंय का? मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट बनवायचं आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय बनवायचं? काढायचा असतो कॅपिटल फंड काढायचा असतो. या प्रॉब्लेम मध्ये अवघड ऍडजस्टमेंट फक्त आहेत 6. म्हणजे एनपीओ मध्ये तुमच्या लेवलला 12वीच्या लेवलला अवघड ऍडजस्टमेंट फक्त 6 आहे. सगळ्यात पहिली कॅपिटल शोधायचं. सगळ्यात पहिले तुम्हाला काय शोधायचं राहतं? कॅपिटल फंड शोधायचं असतं. म्हणजे तुमची ही आली पहिल्या नंबरची ऍडजस्टमेंट. कॅपिटल फंड शोधा. कसं शोधणार? जुन्या वर्षाचं बॅलन्स शीट बनवायचं आणि जुन्या मागच्या वर्षाचं, त्याला आपण म्हणतो ओपनिंग बॅलन्स शीट. कळलं का? आणि ह्या वर्षाचं बॅलन्स शीटला आपण म्हणतो लास्ट इयर बॅलन्स शीट किंवा फायनल बॅलन्स शीट. ठीक आहे. मग ही आहे तुमची पहिली ऍडजस्टमेंट, की जे ज्या जुन्या ऍसेट्स आहेत, जुन्या लायबिलिटीज आहेत, त्या सगळ्या इथे आणायच्या, त्यांची वजाबाकी करून आपल्याला काय मिळणार आहे? कॅपिटल फंड मिळणार आहे. ही सगळ्यात पहिली ऍडजस्टमेंट. आता दुसरी गोष्ट आणि दुसरी ऍडजस्टमेंट ती काय असते बघा तुमच्याकडे? सर्वात महत्वाची, ती कधी पण येते म्हणजे येतीच. तिचं नाव आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम. ओके. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मी एक्झाम्पल देईन, तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. माझी ना ह्या वर्षी खूप सारी फी बाकी होती. तुम्हाला माहिती का? एक इन्कम असतं, एक एक्सपेंडिचर असतं, एक बॅलन्स शीट असतं, त्याच्यात काय असतं? लायबिलिटी आणि ऍसेट्स. आता ऐका, आपली दरवर्षीची फी होती 2000 रुपये. ठीक आहे. मागच्या वर्षी एका बुरट्याने माझे 2000 रुपये भरलेच नव्हते रे. मागच्या वर्षी एकाने माझे 2000 रुपये भरलेले नाहीये. पण त्याला शेवटी यावर्षी नव्हतं ना आपल्याकडे. त्याला माहिती, त्याला आपल्याशिवाय कोणी वाली नाहीये. आलं ना वापस.
आणि मग येताना ती मागच्या वर्षाची फी घेऊन आला. त्याने मागच्या वर्षी भरले का माझी फी? नाही. मग मी ती काय म्हणेल? आउटस्टँडिंग इन्कम असं म्हणेल की नाही? मग मी असं म्हणू का की आउटस्टँडिंग इन्कम हे एकतर करंट इयरला पण असतं आणि एकतर प्रिव्हियस इयरला पण असतं. कोणतरी माझे मागच्या वर्षी पैसे बुडवले असतील, यावर्षी पण बुडवलेले असतील. ज्यांनी माझे मागच्या वर्षी बुडवले तेव्हा मी मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला काय इफेक्ट दिला असेल? इथे बॅटच नाही. आउटस्टँडिंग जो मला मागच्या वर्षी पैसे द्यायचे बाकी आहे त्याला मी काय म्हणेल? आउटस्टँडिंग म्हणेल. मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग होता की नाही? मग मी हे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला लिहिलेलं असेल की नाही? मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला दिलेलं असेल ना, म्हणजे हे कुठं जाईल? मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी होतं आणि मागच्या वर्षी मी आउटस्टँडिंग म्हणून याला काय केलं होतं? प्लस केलेलं होतं. एवढं तर मान्य आहे तुम्हाला? पण आता तुम्ही मला सांगा, तो यावर्षी घेऊन आला ना पैसे, तो म्हणाला मॅम हे घ्या तुमचे 2000 रुपये, मी तुम्हाला दिले नव्हते ना, पण आता मला काय करायचंय, तुमच्याकडे क्लासला यायचंय. तो काय घेऊन आला? ते 2000 रुपये. माझी या वर्षाची जेवढी फी गोळा झाली होती त्याच्यात ते 2000 लिहिलेले होते मी. येते लक्षात? पण ते ह्या वर्षाचे होते का? या वर्षाचे होते का? आपल्याकडे जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनतं ना, हे करंट इयरचं असतं, ह्या वर्षाचं असतं. आपल्याला ह्याच वर्षाचे उत्पन्न, ह्याच वर्षाचे खर्च लिहायचे असतात. पण ते 2000 रुपये तर मागच्या वर्षीचे होते. या वर्षीचं इन्कम आहे का ते माझं? मग मी ठेवेल का त्याला? म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम जे आहे मी त्याला काय करणार आहे? मायनस करणार आहे. कळलं का? याचे इफेक्ट कुठे कुठे जातील? समजा तुम्हाला त्यांनी कॅपिटल फंड दिलेलाच नाही, काय दिलेलं नाहीये? कॅपिटल फंड. म्हणजे तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायला लागेल ना. म्हणजे याचा इफेक्ट कुठे जाईल? सगळ्यात पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचर, त्याच्यामध्ये त्याला काय करायला लागेल? मायनस. आणि कुठे लिहावं लागेल? बॅलन्स शीट मध्ये. पण कोणत्या? ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये. जर का तुम्हाला कॅपिटल फंड शोधायचा आहे तर. समजलं का? कळलं मी काय म्हणतेय? त्याने माझे मागच्या वर्षी पैसे बुडवले, या वर्षी त्याला माझ्या क्लास जायचे, तो माझ्या मागच्या वर्षीचे पैसे घेऊन आला. म्हणजे मागच्या वर्षी जी आउटस्टँडिंग होती ती यावर्षी मला मिळाली, पण या वर्षीचा इन्कम आहे. मग त्याला मी काय करेल? वजा करून टाकेल आणि तिथून इन्कम एक्सपेंडिचर मला वजा करेल. आणि कॅपिटल फंड शोधण्यासाठी आलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, तर मी ते बॅलन्स शीटला जाऊन लिहिल. बॅलन्स शीटला कुठे लिहिल रे? ऍसेटला. इन्कम यायचं बाकी ना, मग ते कुठे जाईल? ऍसेटला. पण कोणाच्या? ओपनिंगच्या. क्लोजिंगच्या जाईल का? मागच्या वर्षीचे इफेक्ट जे असतात ना ते एकच होतात, डबल डबल नाही होत. बरं लक्षात ठेवा. कळलं काय? आउटस्टँडिंग करंट इयरचं पण ते इन्कम असतं. हा म्हटला मॅम आता 12वीचे 500 रुपये बाकी, ते मी तुम्हाला 4 महिन्यांमध्ये, पुढच्या 4 महिन्यांमध्ये कमवून देतो. आता हा मला असं जेव्हा म्हटला तेव्हा 500 रुपये ह्या वर्षाचे झाले की नाही? आउटस्टँडिंग ह्या वर्षाचे होते ना, भेटले का? भेटायला पाहिजे होते ना. म्हणजे मी ह्या वर्षी मध्ये हे काय दाखवेल? आउटस्टँडिंग दाखवेल आणि काय करेल? प्लस करेल. करंट इयर आउटस्टँडिंग आहेत ना, मी त्यांना काय करेल? प्लस करेल. आणि पुढे दाखवेल लास्ट इयरच्या बॅलन्स शीट. मी असं म्हणू का त्याला? क्लोजिंग बॅलन्स शीट. हा ओपनिंग आहे ना, हा क्लोजिंग. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या पुढे जाऊन दाखवेल ऍसेट. कळलं काय इथे? समजलं का काय म्हटलं मी? तुमचं जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे ना, त्याच्यामध्ये तुमचं दिसेल इथे मुलांची फी. मुलांची फी टोटल यायची होती मला 50,000 रुपये, पण आली 49,500, कारण ह्यांनी 500 दिलेच नाही ना. मग या वर्षाची किती आहे माझे खरं इन्कम? 50 आहे. मग मला काय लिहावं लागेल? 50,000 लिहावं लागेल. कसं लिहू? हे तर दिलेच नाही ना. मग मी तिथं काय लिहिल? आउटस्टँडिंग फी. आणि किती रुपये? 500 रुपये. आणि हे पैसे येणं बाकी की नाही, म्हणजे मी पुढच्या वर्षी उम्मीद करू शकते हा 500 रुपये मला कुठेतरी येणार आहे, म्हणजे मी ऍसेटला लिहू शकते ना. ऍसेटला लिहायचे. कळलं का? हे होतं तुमचे आउटस्टँडिंग इन्कम. कळले काय इफेक्ट? नंतर आहे तुमचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ते पण असतात एकतर करंट इयरचे एक्सपेन्स, एकतर प्रिव्हियस इयरचे एक्सपेन्स. आता गंमत बघा, हे वायफाय है ना, आम्ही वायफायचे पैसे बरोबर टायमावर भरायचो, पण गडबड काय झाली माहिती का? मागच्या वर्षी आम्ही त्याला 400 रुपये भरलेच नव्हते. मागच्या वर्षीचे त्याचे 400 रुपये काय केले? आम्ही भरलेच नाही. म्हणजे ते मागच्या वर्षी काय झाले? आउटस्टँडिंग आहेत ना, द्यायचे राहिले. तसं पहिलं तर मागच्या वर्षीचा खर्च टोटल होता 12,400 रुपये, पण आम्ही त्याला 400 रुपये दिलेच नाही. येते लक्षात? म्हणजे याचा अर्थ तो 400 रुपये माझा खर्च होता त्या वर्षीचा, म्हणजे त्या वर्षी तो कसा दिसला असेल? आउटस्टँडिंग म्हणून. आणि तुम्ही त्या वर्षी काय केलं असेल रे? आउटस्टँडिंग म्हणून प्लस केलेला असेल, है ना? लक्षात आहे तुमच्या? आणि माझा तो काय झाला? देणं झाले.
म्हणजे मी ते कुठे लिहिलं असेल अजून ओपनिंगच्या लायबिलिटीला गेली असेल आणि लायबिलिटीला जाऊन काय लिहिलं असेल मी मायनस बिनस नाही लायबिलिटीला काय मायनस करायचं आउटस्टँडिंग. आता बघा मागच्या वर्षीचे 400 रुपये होते. आता ह्या वर्षीचा पण खर्च सगळा केला आणि आमचं माहिती होतं आम्हाला की दर महिन्याला 1000 रुपये म्हणजे किती लागतात 12,000. पण आम्ही ना त्याला यावेळेस 12,400 रुपये पेड केले. 400 या वर्षीचे होते नाही. पण काय लिहिले या वर्षीचे खर्च. मग तुम्हाला काय करायला लागेल ते काय करायला लागेल लेस प्रिपेड. कारण ते मागच्या वर्षीचे होते. ह्या वर्षी तुम्ही खर्च केला. ह्या वर्षीचा होता का तो खर्च नाही. मग तुम्ही त्याला काय केलं लेस केलं. आणि जर का तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायला लागतच आहे कॅपिटल फंड शोधायला तर तुम्ही त्याच्यात काय करणार ओपनिंग बॅलन्स शीटला लायबिलिटी मध्ये जाणार आणि आउटस्टँडिंगचं नाव घेणार. समजलं का कळलं नक्की. आणि नंतर आहे तुमच्याकडे करंट इयर. सॅलरी द्यायची होती ना विनायची. या वर्षीची आपण सॅलरी दिलीच नाही त्याला विनायला त्याला म्हटलं तुझे 4,000 रुपये आपण पेंडिंग ठेवू पुढच्या वर्षी देते मी तुला म्हणजे महिन्याच्या ह्या वर्षाच्या पुढच्या महिन्यात देते. पण ह्या वर्षी दिले का. तसं पहिल्यांदा आपलं वर्ष असतं जानेवारी ते डिसेंबर. पण आपलं अकाउंटिंग इयर कधीच असतं एप्रिल ते मार्च. आम्ही त्याला म्हटलं भाऊ तुला आम्ही मार्चमध्ये पैसे देणार होतो ना मार्चच्या आधी आमच्याकडे पैसे नाही आम्ही तुला एप्रिलमध्ये देतो. मार्चमध्ये दिले म्हणजे त्या वर्षात दिलेले नाही. त्या वर्षी काय झालं ते आउटस्टँडिंग. पण खर्च तर आहे ना त्याच वर्षाचा. कोणत्या वर्षाचा किती खर्च असतो हे तर आपल्याला लिहावं लागतं. मग आपण आउटस्टँडिंग मध्ये काय करणार प्लस करणार. आउटस्टँडिंगला काय करणार प्लस. खर्च द्यायचा बाकी आहे म्हणजे तुमचं देणं आहे की नाही बाकी अजून. म्हणजे तुम्ही काय करणार क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला जाणार आणि लायबिलिटी मध्ये लिहिणार काय लिहिणार की ह्या वर्षीचा खर्च द्यायचा बाकी आहे. कळले का तुम्हाला आउटस्टँडिंगचे आणि आउटस्टँडिंग इन्कम आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हो मॅम समजा. हे फोटो काढायचं आहे तुम्हाला. मग आता हे झालं तुमचे आउटस्टँडिंगचा खर्च. आता राहिलं तुमचं कोणतं प्रीपेड आणि प्री रिसीव्ड. नंतर असं तुमच्याकडे प्री पेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसीव्ड इन्कम. आपल्याकडे बराच वेळेला याला ऍडव्हान्स इन्कम म्हणतात है ना. ऍडव्हान्स इन्कम म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस आणि ऍडव्हान्स इन्कम. एक लय हुशार होता आपल्या क्लासमध्ये आणि खरीच गोष्ट आहे बरं का. आपल्या क्लासमध्ये एक अनिकेत शेळके म्हणून नावाचा एक मुलगा होता. तो ना कायम अभ्यासात दुर्लक्ष करायचा. हुशार खूप होता पण अभ्यासात दुर्लक्ष. मग त्याच्या वडिलांनी काय करायचं की आम्हाला आहे ना वर्षाची फी पहिल्याच दिवशी भरून टाकायची. तो आला का त्याच वर्षी ती तो पर्यंत 11वी पासून आमच्याकडे होता. 11वीला पण होता 12वीला पण होता फर्स्ट इयरला पण होता. 12वी संपली का आम्ही FY चालू करायचो. FY ची चालू झाली की लगेच त्यांची फी आणून द्यायची ते आम्हाला. मागच्या वर्षीच फी देऊन द्यायची पुढच्या वर्षाची. म्हणजे हा काय झालं रे प्री रिसीव्ड इन्कम झालं. कधी भेटलं मला मागच्या वर्षी भेटलं. या वर्षासाठी भेटलं होतं. कोणत्या वर्षासाठी ह्या वर्षासाठी. म्हणजे ह्या वर्षासाठी तुम्हाला आता काय करायला लागेल हे लास्ट इयर आहे आणि हे करंट इयर. मागच्या वर्षीचं इन्कम होतं. इन्कम किती भेटलं तुम्हाला ते मागच्या वर्षी भेटलं. कोणत्या वर्षासाठी होतं का या वर्षासाठी है ना. म्हणजे याचा अर्थ मी काय करणार या वर्षासाठी ते ऍड करणार का कारण ते तेव्हा नव्हतंच ना. आत्तासाठी त्यांनी फी दिलेली होती. ते त्या वर्षात दिसेल का या वर्षात दिसेल या वर्षात दिसेल. म्हणजे जे तुमचे ऍडव्हान्स इन्कम मिळतात प्रिव्हियस इयरला मागच्या वर्षी ते तुम्हाला काय करायला लागतात ऍड करायला लागतात. आणि जर का ओपनिंग बॅलन्स शीट बनवायचं झालंच तर हे ऍडव्हान्स होतं की नाही मागच्या वर्षी. म्हणजे तुम्ही कोणी लिहिणार ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. कारण इन्कम ऍडव्हान्स मध्ये होतं ना. मी पैसे घेऊन ठेवले. आता मी म्हटलं नाही शिकवायचं तुम्हाला गेल्या एवढं तिकडं चालणार आहे का. मला शिकवावं लागेल. माझी काय ती लायबिलिटी. समजलं का. म्हणजे मी ते कुठे जाऊन लिहिणार ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ऍडव्हान्स इन्कम हे लायबिलिटीलाच दिसतं. फक्त मागच्या वर्षीचं होतं म्हणून ते ओपनिंगला गेलं. आता ह्या वर्षी चेतनचे पप्पा आले. राजेश सर मॅडम तुमचं शिकवणं आम्हाला लय आवडलं. आजपासून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सगळ्यांची फी आम्ही तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो. त्यांनी काय केली फी आधीच देऊन टाकली. या वर्षाची होती पुढच्या 3 वर्षांची होती. म्हणजे मी काय करेल रे त्याला माझ्या आत्ताच्या इन्कम मधनं मी त्याला काय करेल कारण तुम्ही कॅश अकाउंट बँक अकाउंट कॅश बुक बनवायला शिकले होते 11वीला. त्या कॅश बुक मध्ये तुम्ही काय द्यायचे रे फीच्या नावाने पैसे आले आणि काही काही खर्च केले. अरे पण फीच्या नावाने आलेले पैसे तुमचे दिसतात 1 लाख रुपये त्यातले 20,000 तर पुढच्या 3 वर्षांचे येणार आहे.
या वर्षाचे आहेत का ते? है ना? दिसताना 1 लाख दिसतंय फीच्या नावाने आलेले, पण ते या वर्षाचे आहेत का? पुढचे 3-4 वर्षांचे आहे ना, मग त्याला काय करायला लागेल? मायनस. आणि पुढे जाईल बरं ते आपल्या क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला लायबिलिटीला. पुढचे 3 वर्ष लायबिलिटी होऊन गेली ती मला आता. येते का लक्षात? दरवर्षी मला आता जोपर्यंत याचं शिक्षण पूर्ण होते तोपर्यंत माझ्या डोक्यात लायबिलिटी आहे, समजलं? पण ह्या वर्षी तर कन्फर्म लायबिलिटी, म्हणून मी 20,000 काय करणार? लेस करणार. आणि ते लेस करून लिहिले क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट कळली का? आउटस्टँडिंग हे करंट इयरचे असतील ना, भले इन्कम असो त्याचा एक्सपेन्स असो, त्यांना ऍड करायचं. आणि आउटस्टँडिंग हे मागच्या वर्षीचे असतील, इन्कम असो ते एक्सपेन्स असो, त्यांना काय करायचं? मायनस. आता प्रीपेडचं, प्रीपेड किंवा ऍडव्हान्स ह्या वर्षी ऍडव्हान्स केला पुढच्या वर्षासाठी, तो नेहमी काय करायचा? मायनस. आणि कोणतरी मागच्या वर्षी करून ठेवलं होतं ऍडव्हान्स, तो काय करायला लागेल आपल्याला? प्लस करायला लागेल. कळलं का? सेम एक्सपेन्सेसचं होतं, सेम काय होतं? एक्सपेन्सेसचं होतं. आम्हाला आहे ना दर महिन्याला काय लागायच्या? झेरॉक्स लागायच्या. आम्ही तुमच्या दर महिन्याला पेपर्स घ्यायचो, नोट्स द्यायचो, आम्हाला काय लागायच्या? झेरॉक्स. कधी कधी असं जायचं भरमसाठ झेरॉक्सवर बिल व्हायचं, आम्ही काय देऊ शकत नव्हतो. आम्ही काय केलं? झेरॉक्सवाल्याला वर्षाच्या सुरुवातीला 10,000 देऊन टाकले. आम्ही आलो, क्लास चालू केला या वर्षाचा, 10,000 रुपये एकदम त्याला देऊन टाकले. त्याला म्हटलं हे घे पैसे, जे काही खर्च होतील ते काय करत राहायचो आता? लेस करत राहायचं, हे की नाही? वर्षाच्या शेवटीला अजून सुद्धा 2,000 रुपये उरलेले होते. तो खर्च झालेलाच नाहीये, तेवढे झेरॉक्स मारलंच नाही, म्हणजे तो काय झाला? अजून पण ऍडव्हान्स झाला. कोणत्या वर्षासाठी झाला आता? तो पुढच्या वर्षासाठी. म्हणजे आम्ही ते 2,000 काय करणार? करंट इयर मध्ये मायनस करणार. आणि आता तुम्ही मला सांगा, हा काय खर्च आहे? पुढच्या वर्षीचा खर्च याच वर्षी देऊन ठेवला, ठीक आहे? तुमची ऍसेट आहे. त्याने जर का झेरॉक्स नाही दिला पुढच्या वर्षी, जीवदार त्याची द्या ना, त्याची काय कोणी दिली झेरॉक्स, है ना? म्हणजे याचा अर्थ हे कुठे गेलं? क्लोजिंगच्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला. का बरं ऍसेटला गेलं? कारण हे पैसे तुम्हाला एक तर त्याच्याकडनं घेणे, त्याच्याकडनं काम करून घेणे. आलं का लक्षात? हा ऍडव्हान्स तुम्ही खर्च केला तर ह्या वर्षी, पण तुम्हाला अचानक लक्षात आलं की आपण ना या खालच्या मावशींना झाडू मारायला लावला होता, आणि मागच्या वर्षीच त्यांना पैसे देऊन ठेवलेले होते या वर्षासाठी. मी या वर्षी पैसे देऊ का त्यांना वापस? बघा का, या वर्षीचा त्यांचा पगार झाला होता 13,000 रुपये, पण मी मागच्या वर्षी ऑलरेडी त्यांना 5,000 रुपये देऊन ठेवलेले होते या वर्षाचे. आता त्यांना किती देऊ खर्च? मायनस करेल. 13 5 गेले किती उरले? 8 उरले. आता मी या वर्षी देताना किती दिले त्यांना? फक्त 8 दिले. का? कारण मागच्या वर्षी किती ऍडव्हान्स दिला? 5,000. म्हणजे तुम्ही असं म्हणणार का की जो लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स असतो तो तुम्हाला काय करायला लागेल? ऍड करायला लागेल. अरे हे 13 देऊन झाले ना तुमचे, तुम्ही काय कराल? त्या 13 फक्त हिशोब लावून ठेवाल की तुम्हाला किती द्यायचे? मला आता फक्त 8 द्यायचे. म्हणजे मी असं लिहिल, आजचा 8,000 खर्च प्लस 5,000 रुपये कसले ते मागच्या वर्षी देऊन झाले. असा माझ्या बॅलन्स शीटला बाहेर किती दिसतील? 13. बॅलन्स शीटला इन्कम एक्सपेंडिचरला, इन्कम एक्सपेंडिचरला. कळलं का? की मी 8 तुम्हाला दिले. मॅडम लक्षात घ्या, 8 तुम्हाला दिलेले मी, मागच्या वर्षी तुम्हाला 5 दिलेले. माझा या वर्षीचा टोटल खर्च किती आहे? 13,000 आहे. 13,000 माझ्या एक्सपेंडिचरला दिसणारच आहे. त्यात तुमचे प्रीपेड किती दिसतील? मागच्या वर्षीचे 5, या वर्षी तुला कॅश दिली ती 8. कळलं का? आणि मग जी मागच्या वर्षी दिलेली होती ती मागच्या वर्षीची कुठे जाईल रे? मागच्या वर्षी ऍडव्हान्स देऊन ठेवले होते ना, म्हणजे ओपनिंगच्या बॅलन्स शीटला ऍसेटला दिसेल. समजलं का? ही तुमची सेकंड इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट, ऍडव्हान्सची आणि आउटस्टँडिंगची. यात तुम्हाला सर्वात भारी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, करंट इयरचं आउटस्टँडिंग हे नेहमी काय होतं? ऍड होतं. वेदर इट इज इन्कम, वेदर इट इज एक्सपेन्सेस. भले तो इन्कम असो, भले तो एक्सपेन्स असो. करंट इयरचा असेल ना तर त्याला ऍड करायचा. लास्ट इयरचा असेल ना आउटस्टँडिंग तर त्याला नेहमी मायनस करायचा. भले इन्कम असो, भले एक्सपेन्स असो. कळलं का? आणि तुमचे ऍडव्हान्स असेल ना, ऍडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड ऍडव्हान्स, करंट इयरचा ऍडव्हान्स आहे, तुम्ही नेहमी मायनस करा. ह्या वर्षी ऍडव्हान्स करून ठेवलं पुढच्या वर्षीसाठी. आत्ताचा खर्च आहे का तो? नाही. तुम्ही त्याला मायनस करता. आणि मागच्या वर्षीचा खर्च, मागच्या वर्षी पैसे दिले, खर्च आत्ताचा आहे, म्हणजे याला तुम्ही काय करणार? आत्ताच्या खर्चामध्ये ऍड करणार. एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, तुमचा आपोआप पेपर सोपा जाईल.
समजलं का? की मागच्या वर्षीचे जे खर्च आहे, मागच्या वर्षीचे जे खर्च तुम्ही मागच्या वर्षीच्या खर्चांसाठी आधीच देऊन ठेवले ना, तो ऍडव्हान्स आहे. पण कधी केला? मागच्या वर्षी. कशासाठी? या वर्षासाठी. म्हणजे या वर्षाच्या खर्चांमध्ये त्यांना लस करायचं आहे ना. आणि ह्या वर्षी ऍडव्हान्स देऊन ठेवलं तर तुम्ही काय करणार? मायनस. देऊन ठेवा नाही तर घेऊन ठेवा. इन्कम असो नाही तर एक्सपेन्स असो, मायनस तर होणारच आहे. हा, या वर्षीचा नाहीये, पुढच्या वर्षीचा आहे. लास्ट इयरला जर का मिळाला असतं, तुम्ही लास्ट इयरला म्हटले असते तर तो या वर्षीचा नव्हता, पुढच्या वर्षीचा होता. नंतर काय तुमच्याकडे आउटस्टँडिंग खर्च आहे. या वर्षीचे आउटस्टँडिंग खर्च असू द्या, आउटस्टँडिंग इन्कम असू द्या, काय करायचं त्यांना? कंपल्सरी ऍड करायचंय. आउटस्टँडिंग खर्च आहे किंवा आउटस्टँडिंग इन्कम आहे, म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला यायचं बाकी आहे किंवा या वर्षी तुम्हाला द्यायचं बाकी आहे. म्हणजे हे तुमच्या ह्या वर्षाच्याच इन्कम किंवा एक्सपेन्स मध्ये या वर्षीचाच उत्पन्न आहे किंवा या वर्षीचाच खर्च आहे, त्यांना काय करायचं? ऍड करायचं. कोणतरी मागच्या वर्षी बुडवले ते ना, या वर्षी घेऊन आला, त्याला नेहमी तुम्हाला काय करायला लागेल? मायनस, क्योंकि तो या वर्षाचा नव्हताच. ही तुमची सेकंड इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट. खरं त्याच्या शिवाय काही मार्ग नाही. आता तिसरी ऍडजस्टमेंट बघा काय तुमची. ही तर अजूनच महत्वाची ऍडजस्टमेंट. सबस्क्रिप्शन इन्कम मध्ये ना बाळा, सबस्क्रिप्शन इन्कम मध्ये आला ना याच्यात. आता तिसरी ऍडजस्टमेंट बघा तुमची, महत्वाची आहे. म्हणजे खूप टेन्शन घ्यायचं नाहीये, पण ही नेहमी येते. कॅपिटलाइज करणं आहे. तुमची लाईफ मेंबरशिप फी आहे आणि ती होती 1000 रुपये. करत का कॅपिटलाइज? चिल्लर अमाऊंट होती, त्यांनी म्हटल्याशिवाय कॅपिटलाइज करायचीच नाही. छोटी अमाऊंट होती ना, पण डोनेशन 10 लाख रुपये. आता हिला कॅपिटलाइज करायला लागेल तुम्हाला. त्यांनी सांगितलं ना की अर्धी कॅपिटलाइज करा, अर्धी रेव्हेन्यू मध्ये ठेवा, तर तुम्ही ती रेव्हेन्यू मध्ये ठेवा, नाही तर ती आपली कुठे जाईल? कॅपिटलाइज. समजा, कॅपिटलाइज म्हणजे ते पैसे भांडवल म्हणून वापरायचे, या वर्षीचं इन्कम म्हणून वापरायचे नाही. आलं लक्षात? बघा काही लोक असे असतात की दान देतात कशासाठी? तर मुलांच्या शिक्षणासाठी. आणि आपण ते जर का आपलं इन्कम म्हणून धरलंय तर मग मुलांच्या शिक्षणासाठी दान देतात ते लोक काही याच वर्षासाठी देतात का? वर्षानुवर्षांसाठी देतात है ना. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला वर्षानुवर्षासाठी करायची ती कॅपिटल मध्ये गेली पाहिजे का नाही? कॅपिटल मध्ये नेऊन ठेवाल आणि वर्षानुवर्ष ती गोष्ट वापरा. या वर्षीचा सरप्लस नाही करणार आपण त्याला, कळलं का? इन्कम जे आहे ना ते थोडंसं असतं, म्हणजे कोणी दान देतात ना आपल्याला की लोकांचं भलं करा, ते कॅपिटलाइजच होतं. ही तुमची तिसरी ऍडजस्टमेंट. आणि चौथी ऍडजस्टमेंट माहिती काय? ती आहे स्टॉकची. हे बघा, मी ना आपले मागच्या वर्षीचे बॅलन्स शीट मध्ये, मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट त्याला म्हणतो आपण ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ना आपला मार्कर्सचा स्टॉक उरलेला होता. काय? मार्कर्सचा 500 रुपयाचा स्टॉक उरलेला होता मार्कर्सचा. या वर्षी तुमचं जे काय म्हणतात त्याला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला खर्च दिसतोय बरं का. काय दिसतोय बघा खर्च? बाय मार्कर्स. आणि ते मार्कर्स मध्ये दिसले 2000 रुपये. आणि त्यांनी खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय की स्टॉक ऑफ मार्कर्स इज रुपीज 200. याचा अर्थ काय होतो? मला सांगा, मार्कर होते मागच्या वर्षीचे उरलेले 500, कपड्यात ठेवणार का मी? काय करेल? वापरेल ना. मग मी दिवस वर्षभरात 2000चा अजून आणला मार्कर. येते लक्षात? मग मी ते पहिले कोणते वापरेल? 500 वापरेल, मग ते 2000 काढेल. पण काय झालं की वर्षाच्या शेवटी तरी 200चा स्टॉक उरला होता. म्हणजे ह्या वर्षी किती रुपयाचे वापरले ते तुमचा खर्च दिसेल. कारण मी तुम्हाला म्हटलंय की आपलं जे इन्कम अँड एक्सपेंडिचर असतं ना ते काय म्हणतो, ह्या वर्षीचा खर्च इथे दाखवा, ह्या वर्षीचे इन्कम इथे दाखवा, बाकी पुढच्या वर्षीचं दाखवायचं नाही. मग किती वापरले रे मार्कर वर्षभरात कसे लिहिणार? लक्षात ठेवा, नेहमी असंच लिहायचं. बाय स्टॉक ऑफ बाय मार्कर्स कंझ्युम. काय लिहिणार? कंपल्सरी असं लिहायचं. मार्कर्स कंझ्युम अशा स्टाईलमध्ये लिहिलं ना पेपरवाला अगदी भारी मार्क देईल तुम्हाला. काय लिहायचं? मार्कर कंझ्युम. या वर्षभरात किती वापरले आहेत कसे लिहायचे? ओपनिंग प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग. ओपनिंग किती होता? 500 होता. परचेस किती केला?
2000चा. क्लोजिंगला किती उरला 200चा. म्हणजे किती आले बाहेर 2300. वर्षभरात कितीचे मार्कर वापरले मी 2300. कळलं का? हो. तुम्हाला हे मार्करसाठी तुम्हाला स्टॉक ऑफ ड्रग येतं बघा. स्टॉक ऑफ ड्रग मेडिकल फील्डवाल्याचा इन्कम एक्सपेंडिचर बनवायला येतं आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात स्टॉक ऑफ ड्रग एवढा उरलेला आहे. ड्रग म्हणजे काय? दवाखान्यातले औषधं. मग बघा पहिले लिहिणार ड्रग्स कन्झ्युम. ओपनिंग प्लस परचेस मायनस क्लोजिंग झाला किती 2300चा. आपली मम्मी पण असंच करते नेहमी. ती काय करते मागच्या वर्षी तेलाचे डबे आणून ठेवले होते आपण. त्यातला एक डब्बा तेलाचा बाकी आहे. पप्पांनी यावर्षी अजून 3 आणून दिले. मम्मी पहिले हा वापरेल का हे 3 वापरेल? ती पहिले हा वापरून घेईल मग याच्यातली ती चालू करेल आणि वर्षाच्या शेवटी हा अर्धा उरला होता. म्हणजे मम्मी आता म्हणताना पप्पांना काय सांगेल का एवढे सगळे वापरले गेले नाही. मम्मी म्हणे इथला 1 इकडचे 2 आणि हातातला अर्धा. म्हणजे मम्मी पप्पांना सांगताना सांगेल की 3.5 बॉक्स आपले काय झाले वापरले गेले आणि अर्धा काय झाला उरला. उरला तर फेकून द्याल. पुढे सर बॅलन्स शीटला तुमच्या क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला पुढे दिसेल तो ऍसेट मध्ये. स्टॉक उरलाय ना तो पुढे दिसेल क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला ऍसेट मध्ये. समजलं का? ही तुमची इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे नेक्स्ट वाली. की तुम्हाला स्टॉक ऑफ ड्रग देऊन ठेवतात. ओपनिंगचा दिलेला राहतो क्लोजिंगचा दिलेला राहतो आणि ते तुम्हाला म्हणतात की एवढे परचेस केलेले. मग तुम्हाला काय करायचंय तर खर्च किती झाला जो खरा खर्च आहे तोच लिहायचा. आधी आणले होते 500चे मार्कर. आधी उरलेले होते 500चे. आता आणले 2000चे. यातनं उरले 200 रुपयाचे. आलं का लक्षात? मग हे प्लस हे आणि वजा 200. ते जे स्टार्टिंगचे 500 होते ते ओपनिंगच्या बॅलन्स शीटला जातील आणि हे लास्टचे 200 रुपये होते ते क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला जातील. समजलं का? ही होती तुमची अजून एक इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट. आता त्याच्यानंतर टाइमपास ऍडजस्टमेंट पण आहेत. काय ती डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं लिहावंच लागतं. डेप्रिसिएशन कुठे लिहिता तुम्ही? इन्कम एक्सपेंडिचरला. तिथे माहिती कुठे लिहितात? दुःख व्यक्त करता. पुढे जाऊन एक्सपेंडिचरला आणि ऍसेट मधनं काय करता मायनस करता. है ना? थोडं मान्य आहे? तुम्हाला अजून एक क्वेश्चन येतो. थांबा 2 मिनिटं. एक्सपेंड कशी येते? कधी कधी ते म्हणतात 10% ने डेप्रिसिएट करा. तुमची ऍक्च्युअल होती 4000ची. 10% डेप्रिसिएट करा म्हणजे 400. ही तुमची ऍसेट आहे. ऍसेट मध्ये किती जातील 400. बाहेर आले 3600. हे याचं दुःख कुठं व्यक्त करा? इन्कम अँड एक्सपेंडिचरला दुःख व्यक्त करा टू डेप्रिसिएशन. पण आता तुम्हाला ऍडजस्टमेंट अशी आहे की तुमचे बुक्स आहेत 4000चे. ओके. आणि त्यांनी म्हटलंय की बुक्स इज टू बी डेप्रिसिएटेड अप टू 3500. बुक्सची व्हॅल्यू किती होती आहे 3500 पर्यंत. म्हणजे तुम्ही किती मायनस करणार 500 मायनस करणार. बाहेर किती दिसणार 3500. दुःख कितीचं व्यक्त करणार 500 रुपयाचं. कळलं का? आणि तुमच्या डेप्रिसिएशनवर ऍडजस्टमेंट येते. एक तर अशी येते एक तर 10% वाली येते. किंवा अवघड प्रॉब्लेम आला तर तुम्हाला डेप्रिसिएशनची ऍसेट ऍडजस्टमेंट अशी येते. ऐका याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. मग ते म्हणतात लाईफ ऑफ ऍसेट इज 10 years. ठीक आहे. स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ऍसेट. स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ऍसेट 10,000 रुपीज आणि ऍसेट असते ती 1 लाखाची. ऍसेट कितीची आहे 1 लाख. ठीक आहे. ही ऍसेट जेव्हा आपण 1 लाखाला आणली ती जेव्हा संपणार आहे खराब होणार आहे फेकून द्यायची कामाची आहे तेव्हा तिची व्हॅल्यू किती होणार आहे 10,000. मग आपण डेप्रिसिएशन कसं काढणार? टक्के तर दिले नाही. मग तुम्ही काय करणार 1 लाख मायनस 10,000 किती उरले 90,000. 90,000ला भागिले काय करणार 10 वर्ष. किती आला तुमचं डेप्रिसिएशन 9,000. कितीचं दुःख केलं तुम्ही 9,000. कळलं का? नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण एखादी ऍसेट घेऊन येतो ना त्या ऍसेटचं डेप्रिसिएशन आपल्याला असं काढायचं असेल तर स्क्रॅप व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यांनी दिली आहे स्क्रॅप व्हॅल्यू तर तिला तुम्ही काय करणार मायनस करणार आणि मग अमाऊंटला काय करणार डेप्रिसिएट करणार म्हणजे डिवाइड करणार. समजा? थांबव.
इकडे बघा तुम्हाला आहे ना तुमचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतं ना, आली ऍडजस्टमेंट कर हा. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इथे दिसतं बाय नाही यायला पाहिजे, टू यायला पाहिजे. पैसे येत आहेत ना, टू सेल प्रोसीड ऑफ मशिनरी, सॉरी हा बरोबर, सेल प्रोसीड ऑफ मशीन. किती रुपये आले? 1100 रुपयाची मशीन आपल्याकडे आली. 1100 रुपये ते 1100 रुपयाची मशीन आपल्याकडे आली. ठीक आहे. त्यांनी त्याच्या खाली लिहिलंय कॉस्ट ऑफ मशीन किती होती? 5000. आणि मला वाटलं झालं 5000 आणि 1100चा विषय, पण नंतर मला इकडे दिसलं बघा, डेप्रिसिएशन ऑफ मशीन ड्युरिंग द लाईफ इज रुपीज 3500. काय काय झालं बघा. आता याच्यावरनं कुठे कुठे तुम्ही ऍडजस्टमेंट करणार आहे लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले तुमचं एक असतं ओपनिंग बॅलन्स शीट. एक असं तुमचं ओपनिंग बॅलन्स शीट, एक असं तुमचं क्लोजिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये तुमची ती ऍसेट होती किती रुपयाची होती ती मशीन? 5000ची होती. तिच्यावर वर्षभराचं डेप्रिसिएशन, तिच्या लाईफ टाइमचं डेप्रिसिएशन किती होतं? 3500. वर्षाच्या शेवटी ती किती दिसत होती? 1500 रुपये. कळलं का? नक्की. ही मागच्या वर्षी होती, तर मग ह्या वर्षी उरलेली ना, कितीची उरलेली ती? 1500ची. म्हणजे मी तर मशीन कितीची? 1500. कळलं का एवढं? आता मला सांगा, ही मशीन मी विकली की नाही? होती कितीची? 1500ची. कितीला विकली त्याचा घेत नाही, सगळ्यात पहिले होती कितीची? 1500ची. म्हणजे मी इथे लिहिणार लेस सोल्ड. कितीची सोल्ड? 1500ची. बाहेर किती दिसले? नील. तुमचा बॅलन्स शीटचा विषय संपला. ठीक आहे. डेप्रिसिएशन काहीच होतं, लाईफ टाइमचं होतं ना. लाईफ टाइमचं कुठे जाईल? ओपनिंग बॅलन्स शीट मधनं वजा होईल. म्हणजे 5000 3500 गेले, किती उरले? 1500. या वर्षी कितीची उरली होती ती? 1500ची. पण तीच विकली ना, अख्खी विकली म्हणून 1500 गेले 1500. काय झाले? नील. पण ना असं झालंय की ही 1500ची ऍसेट कितीला विकली? काय झालं? तोटा है ना. कितीचा? 400चा तोटा. कुठे जाऊन राहाल? कुठे जाऊन रडाल? इन्कम आणि एक्सपेंडिचर मध्ये जाल आणि कुठे रडाल? एक्सपेंडिचरला है ना. हे तुमचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर. इथे जाऊन तुम्ही दुःख कराल ना. टू लॉस कितीचा? 400चा. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी कितीचा आला? 400. कळलं का? 400 साठी रडाल तुम्ही. आणि या उलट जर का इथं 1100 असते आणि इकडे 1500 असते तर तुमचा काय आला असता? प्रॉफिट. मग तुम्ही इथं हसले असते येऊन बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी. समजलं का? हे होती तुमची सेल ऑफ वाली ऍडजस्टमेंट. हा आता राहिल्या फक्त 2 ऍडजस्टमेंट मला सांगायचे तुम्हाला. त्या 2 ऍडजस्टमेंट बघा कोणत्या. सगळ्यात पहिली डेप्रिसिएशन. तुम्हाला आठवतं का फायनल अकाउंट मध्ये डेप्रिसिएशनला काय करायचे तुम्ही? ड्रॉइंगला काय करायचे तुम्ही? कॅपिटल मधनं मायनस है ना. म्हणजे हे तुमचं बॅलन्स शीट आहे क्लोजिंगचं. क्लोजिंगचं बॅलन्स शीट आहे लास्ट इयर. त्याच्यात कॅपिटल मधून तुम्ही काय करणार? ते ड्रॉइंग मायनस करणार है ना. कधी कधी असं होतं की एखादा जो ट्रस्टी असतो ना, तो काय करतो, त्याच्याकडे जे खर्चाला पैसे असतात बिझनेससाठी, त्याच्या त्या ट्रस्टसाठी, तो जाण्यासाठी खर्च करून टाकतो. त्याला मिळाले होते, म्हणजे त्यांनी लिहिलं तिथे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 15,000, त्यातले 5,000 ते स्वतःसाठीच खर्च केले होते. मग तुम्ही तिथे इन्कम एक्सपेंडिचरला जाल. हे तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इथे तुम्ही जाल, त्याला म्हणायचं भाऊ 15,000 तो जो खर्च होता ना, त्यातले 5,000 काय आहे? ड्रॉइंग. म्हणजे आता आपल्या बिझनेसचा खर्च किती? 10,000 ओनली. आणि हे 5,000 रुपये कुठून जाऊन वजा करणार? कॅपिटल मध्ये. कळलं का? ही एक ऍडजस्टमेंट. आता राहिला फक्त 2 ऍडजस्टमेंट तुम्हाला शिकवायच्या. त्या 2 ऍडजस्टमेंट कोणत्या? सगळ्यात पहिली तर ते तुम्हाला सबस्क्रिप्शन जेव्हा येतं ना, तेव्हा एक झोल येतो, तो तुम्हाला दाखवू देईल काय तो. थांबव रे, इन टाकायला आता इथे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिसतंय तुमचं इथे है ना. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला मी इथे म्हटलं लाईफ मेंबरशिप फी किंवा सबस्क्रिप्शन. 18-19 म्हणजे मिळालं ते मागच्या वर्षीचं किती मिळालं? 5,000. या वर्षात किती मिळाली? या वर्षासाठीचे 83,000. आणि पुढच्या वर्षासाठी कोणतरी देऊन ठेवले किती? 2,000. आलं लक्षात एवढं? मागच्या वर्षीचे किती होते? 5. म्हणजे कोणतरी मागच्या वर्षी बाकी ठेवले होते ते त्यांनी या वर्षी दिले. म्हणजे याचा मी असा इफेक्ट देऊ का रे? याचा वाला एक इफेक्ट मी काय कराल,
जर का मला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायचं असेल तर ओपनिंग बॅलन्स शीटला मी काय करेल, आउटस्टँडिंग म्हणजे पैसे यायचे बाकी आहे, आउटस्टँडिंग लाईफ मेंबरशिप फी. कारण यांनी 18-19 ला 5,000 रुपये भरलेले नाहीये, त्यांनी या वर्षी 19-20 ला दिलेत की नाही. मग तुमच्या 18-19 ला दिसताना किती दिसतील, ते 5,000 रुपये आउटस्टँडिंग दिसतील. पण ते ह्या वर्षाचे होते का? नाही. म्हणजे हे जे तुमचे टोटल किती होते, 83 + 2 आणि हे किती 90 झाले ना हे. या वर्षीचे जे तुमचे 90 दिसत आहेत, या 90 मधनं हे 5 काय होतील, मायनस होतील, आहे की नाही. या 5 ला मी काय करेल, मायनस करेल. एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना. काय नावाने, आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर. लास्ट इयरचे आउटस्टँडिंग होते, त्यांनी या वर्षी दिले. या वर्षीचे आहेत का? नाही, म्हणून मी मायनस केले. आता याचा इफेक्ट कोण आहे, आता हा 20-21 चा. याचे पण 2 इफेक्ट आहे आपल्याकडे. काय बरं, सगळ्यात पहिले हे पुढच्या वर्षासाठी आहे ना, या वर्षाचे का? म्हणजे हे कुठे जाणार आहे, आपल्या लायबिलिटीला जाणार आहे. लायबिलिटीला कोणाच्या, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. आणि आता ह्या 90 मधनं आपल्याला ह्या 2000 ला काय करायला लागेल, मायनस. कारण ते आत्ताचे नाही, त्याला तू म्हणू शकतोस ना ऍडव्हान्स. आता राहिला प्रश्न उरलेला 83,000चा. पण त्यांनी इथं काय म्हटलं, ऍडजस्टमेंटच, लाईफ मेंबरशिप फी इज टू बी रिसीव्ड पर मेंबर इज ₹1000. दर मेंबर किती होते, 1000. Only 83 members paid the same. बघा, आणि आपले टोटल मेंबर्स होते 90 मधनं फक्त किती जणांनी भरले, 83. किती जणांचे बाकी आहेत, 7 जणांचे. म्हणजे 7 जणांचे 1000 रुपये यायचे अजून बाकी. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आलं का लक्षात. म्हणजे तुमच्या करंट इयरला आउटस्टँडिंग दिसतात. आउटस्टँडिंग कुठे जातात, ऍसेटला. आणि तुमच्या इन्कम मध्ये काय होतील, प्लस होतील. समजलं का? आलं लक्षात. तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट दोन्ही बनवायला लागतात, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. कॅपिटल फंड दिलेला असतं, असे प्रॉब्लेम खूप कमी असतात. समजा, हे होते तुमच्या ऍडजस्टमेंट. आता एक लास्ट वाली राहिली, ती ऍडजस्टमेंट कशी आहे बघा. एकच राहिली, आता लास्ट वाली ऍडजस्टमेंट राहिली तुमची. तुमच्या पेपरला येण्यासारखी ऍडजस्टमेंट मधली लास्ट वाली ऍडजस्टमेंट. ती काय असते बघा. त्यांनी म्हटलेलं आहे की रिसिडंट पेमेंट आहे, रिसिडंट पेमेंट. याच्यात त्यांनी म्हटलंय बाय सॅलरी. त्यांनी इथे दिलेलं आहे 10,000 रुपये. आणि इथं कंसात लिहून ठेवलं फॉर 10 months. किंवा खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलं बाय, ऍडजस्टमेंट मध्ये दिलं की सॅलरी पेड अप टू 10 months. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सॅलरी कितीची भरली, वर्षात किती महिने असतात आपल्या, 12. 2 महिन्यांचं काय झालं, आउटस्टँडिंग आहे. म्हणजे ही जी 10,000 आहे त्याला मी भागले काय करेल, 10. कारण एका महिन्याला किती होती, ती काढायला लागेल. किती आली ती, 1000 रुपये. म्हणजे मी जेव्हा माझं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवेल तेव्हा इथे असं बघेल, खर्चात दुःख करेल टू सॅलरी किती दिली होती, 10,000. पण ह्या वर्षात अजून किती आउटस्टँडिंग, 2,000. आणि बाहेर किती दिसतील, 12,000. कळलं का? हो. आणि आउटस्टँडिंग आहे ना, द्यायची बाकी आहे. बॅलन्स शीटला जाऊन रडाल ना लायबिलिटीला, हो. 2,000 रुपये द्यायचे बाकी. समजा. हो. कधी कधी यांनी इथे आता 10 म्हटलंय ना, तर कधी कधी ते म्हणतात इट इज फॉर 15 months. ही सॅलरी किती महिन्यांची पेड केलेली आहे, 15 महिन्यांची. अरे रे रे रे, आपल्याकडे महिने किती असतात, 12. पेड कितीचं केलंय, 15. 3 महिने काय एक्स्ट्रा आहे, पेड आहे की नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा तेच करणार आहे की 10,000ला भागिले किती करायचे, 15. करणे किती येतात, साधे सुधे काढतात, 10,000 भागिले 15, 5 त्रिका 15, 5 दुने 10, म्हणजे अरे 2,000. 2,000ला तुम्हाला 3 ने भागायचे आहे ना, 2,000 भागिले 3, 3 एक 3, 3 सक 18, 3 सक 18 है ना, 6 6 6. मग याचा काय झाला 7. म्हणजे बघा 667. ही पर महिन्याची आली की नाही. किती महिने एक्स्ट्रा पेड केले तुम्ही, 3 महिने. म्हणजे गुणिले 3. चला मग 3 त्रिका 9, 3 त्रिका सॉरी
काहीतरी करते मी. साइन त्रिक 18 8 चला 1 साइन त्रिक 18 18 ने 19 चला 1 साइन त्रिक 18 ने 19 आणि इथे पॉइंट इथे अजून 18 असणार ना. या 8 ला आपण काय करायचं 9 199 ही तुमची काय आली प्रीपेड आली. तुम्ही गेले इन्कम एक्सपेंडिचरला ठीक आहे आणि तुम्ही इथे जाऊन लिहिणार टू सॅलरी किती भरली आहे 10,000 पण यात 3 महिन्याचे पुढच्या वर्षासाठी भरलेले. मग तुम्ही काय म्हणणार लेस प्रीपेड किती महिन्यांचं 3 मंथ्स आणि किती ते 1999 आणि मग उरलेली अमाऊंट तुमची काय राहील इन्कम एक्सपेंडिचर आणि ते 199 कुठे राहतील प्रीपेड कोणतरी तुमचं काम करणं ऍसेटला जाणार आहे. कळलं का हो. ह्या एवढ्या ऍडजस्टमेंट येतात फक्त तुमच्याकडे. आता फक्त आपण काय करणार आहे या प्रॉब्लेम मध्ये पोस्टिंग मारणार आहे की काय कुठे जातं बस एवढं शिकायचं आहे तुम्हाला. इन्कम एक्सपेंडिचर सगळं याच्यातच ह्या जेवढ्या ऍडजस्टमेंट बघितलं तुम्ही 10-12 या ऍडजस्टमेंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही ऍडजस्टमेंट येत नाही. थांबून घे थोडं. चला तुमच्याकडे काय काय दिसतंय बघा बरं. रिसिट अँड पेमेंट अकाउंट. मागच्या वर्षीची कॅश पडलेली ती फेकून देऊ का वापरणार ना तेव्हा स्टार्टिंगला दिसतीये. बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक त्याला लिहा. तो कुठं जाईल ओपनिंग बॅलन्स शीटला लिहा. तिथं ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जातो तो. अरे हो रे माझ्या राजांनो तुम्हाला कॅपिटल फंडचा हां आता बघा तुमच्याकडे तिथे रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिसतंय. तुमचं अमाऊंट किती दिसतीये 3,000 आणि 5,000 ही काय आहे ओपनिंग बॅलन्स शीटला दिसते. बघा बरं जातं ओपनिंग बॅलन्स शीटवर जातं दिसलं का तुम्हाला कॅश इन हँड कॅश ॲट बँक 3,000 5,000 दिसले का. जर का तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायला आलं असतं ते कधी येतं जेव्हा तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला नसतो तेव्हा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायला लागतं. मग तुम्हाला रिसिट अँड पेमेंटमधनं काय घ्यायला लागेल कॅश इन हँड कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स शीटसाठी. कळलं का. चला पुढे काय तुमच्याकडे दिसतंय ट्युशन फी. डेबिटला रिसिटला असतात ते इन्कम है ना. मग ट्युशन फी कुठं जाईल इन्कमला. मग लिहा तिथे आय. नंतर काय आहे टर्म फीज. मी ना हे ट्युशन फीला जेव्हा बघितलं ना तेव्हा मी खाली ॲडजस्टमेंट पण बघितल्या होत्या. तिथे आउटस्टँडिंग ट्युशन फी होती दिसली का तुम्हाला किती होती 7,500. एकच ॲडजस्टमेंट होती की नाही. म्हणजे याचा अर्थ मला ट्युशन फीच्या खाली एकच नाही सोडायला लागणार आहे. ओके मग ट्युशन फीची अमाऊंट इनरला आली किती 45,000. मला सांगा ट्युशन फी आउटस्टँडिंग आहे की नाही. मग आउटस्टँडिंग काय करता तुम्ही प्लस करता आणि दुसरा इफेक्ट कुठं जाईल ॲसेटला कारण पैसे यायचे बाकी आहे. नंतर काय तुमच्याकडे अरे इन्कम आहे ना ते रिसिट आहे ना ती. तुम्ही माझी फी द्यायची बाकी आहे मग ती तुम्ही मला पुढच्या वर्षी द्याल ना. माझी ती काय सध्या पुरती ॲसेट आहे. इन्कम आउटस्टँडिंग आहे ना तुमचं. खर्च जेव्हा द्यायचा बाकी असतो ना ते तुमचं देणं असतं. उत्पन्न तुमचं घ्यायचं बाकी आहे ते तुमचं येणं आहे आणि येणं कुठं जातं ॲसेटला जातं. म्हणजे मग तुमचं ट्युशन फी कुठे गेली ॲसेटला गेली आउटस्टँडिंगवाली. हां काही लोक इतके हुशार असतात 45,000 प्लस 7,500 बाहेर आले किती 52,500. काही हुशार आउटस्टँडिंगमध्ये 52,500 लिहून ठेवतात. आउटस्टँडिंगमध्ये कोणती लिहायची जी ॲडजस्टमेंटची अमाऊंट आहे ती लिहायची 7,500. नंतर तुमच्याकडे होती टर्म फी. टर्म फी किती होती 1,500. किधर जाएगी इन्कम. ॲडमिशन फी कुठं जाईल इन्कम. डोनेशनमध्ये कंसातच म्हटलंय डोनेशन काय आहे कॅपिटल म्हणजे याला तुम्ही काय करणार कॅपिटलाइज करणार आहे. तुमचं कॅपिटल फंड किती होता मागे बघा बरं 3,21,500. याच्यामध्ये किती ॲड होणार आहेत तुमचे हे डोनेशनची अमाऊंट किती आहे 30,500. बेटा ॲडमिशन फी इन्कम आहे तुमचं. किरकोळ अमाऊंट आहे ना ती इन्कमच आहे तुमची. नंतर खाली बघा इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट बँकेत पैसे जमा करतो ना शेवटी आपण त्यात व्याज मिळतं. इन्कम आहे की नाही मला तिथे इन्कमला. अबे आउटस्टँडिंग आहे का ते नुसतं मिळालेलं आहे. इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे ते. आता खाली गव्हर्नमेंट ग्रांट. आता खाली गव्हर्नमेंट ग्रांट दिलं त्याच्या खाली काय दिलं रेव्हेन्यू. हे वरती पण कंसात काहीतरी लिहिलं होतं एकदा ते काय होतं कॅपिटल होतं. तिथं कंसात कॅपिटल म्हटलं होतं म्हणजे ते कॅपिटलाइज होणार होतं बॅलन्स शीटमध्ये जाणार होतं. खाली म्हटलंय रेव्हेन्यू म्हणजे ह्याच वर्षाचा खर्च आहे कायमचा नाही आहे. ही जी गव्हर्नमेंट ग्रँट दिली ना गव्हर्नमेंटनी ती याच वर्षी वापरून मोकळी व्हायची आहे. रेव्हेन्यू
याच वर्षी मिळणार आणि याच वर्षी खर्च करायची. म्हणजे हे कुठे दिसेल? इन्कमला दिसेल. कळलं का? गव्हर्नमेंट ग्रांट म्हणजे समजा जे पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये ज्यांचे आईवडील वारले होते त्यांच्यासाठी ना जसं सीएचं रजिस्ट्रेशन आहे बघा, सीएवाल्या इन्स्टिट्यूटने सुद्धा सेम असंच केलं होतं की जे डोनर होते ना, डोनर, त्या लोकांनी दान दिले आणि ते म्हणे की जे लोकांचे पेरेंट्स या सीएच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये गेले त्यांची फी आम्ही भरू. हे कशासाठी होतं? ह्याच वर्षासाठी होतं. पुढच्या वर्षी असं होणार आहे का काही? नाही. म्हणजे ह्याच वर्षी आले, ह्याच वर्षी खर्च केले, तर हे कुठे दिसेल? तुमचं इन्कमला दिसेल. कळलं का? रेव्हेन्यू म्हणजे या वर्षाचेच खर्च, या वर्षाचंच उत्पन्न, याला रेव्हेन्यू म्हणतात. तुम्ही नाही करे टॅक्समध्ये इकोमध्ये शिकले बघा, आपल्याकडे महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च होते. महसुली प्राप्ती रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे सरकार ह्याच वर्षी खर्च करतं आणि याच वर्षी इन्कम कमवतं. कळलं का? आणि आपल्याकडे कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचरसुद्धा असतात. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे डोनेशन वर्षानुवर्षासाठीचं, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपण नाही का ते फ्लायओव्हर बनवले, 1 वर्षात खतम होता का? वर्षानुवर्षे. कळलं का? त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात, भांडवली खर्च म्हणतात. आता बोल. तिथे जनरल नाही येत रे, आले का कधी तुम्हाला? तर तिथेच येतं तुमच्या इन्कम एक्सपेंडिचरला. कॅपिटलाइज म्हणलं ना किंवा कॅपिटल म्हणलं तरच ते तिकडे जाईल, दोन ह्याच्यात कॅपिटलमध्ये ॲड होईल, अदरवाईज ते तुमच्या इन्कमला दिसेल. कळलं का? सन्ड्री रिसिप्ट, सुंदरी रिसिप्ट आहेत, अशाच आले आहेत आपल्याकडे. कुठे जाणार आहे हे? इन्कमला. किरकोळ इन्कम आहे, कुठं जातं? इन्कमला. नंतर काय बघा तुमच्याकडे? सॅलरी. सॅलरी काय तुमचा? खर्च आहे. खर्च कुठं जाईल? एक्सपेंडिचरला. पण त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी? आउटस्टँडिंग किती? 4500. आउटस्टँडिंग काय करतो आपण? आउटस्टँडिंग काय करतो आपण? प्लस करतो. आणि हे प्लस करून हे द्यायची बाकी आहे, लायबिलिटी आहे की नाही? विनायचे पैसे द्यायचे बाकी आहे, हे कुठे दिला आम्ही? लायबिलिटीला. नेक्स्ट बघा, लायब्ररी बुक्स. होय, ॲसेट आहे ती. पुस्तकं ही ॲसेट असते. लायब्ररी बुक्स आहे, ह्या सगळ्या अमाऊंट मोठ्या आहेत आणि ती एकदम किरकोळ असती, 400-500 रुपये असती, तर तुम्ही ती लिहिली असती तुमच्या एक्सपेंडिचरला. पण ही अमाऊंट किती आहे बघा ना, 7000ची अमाऊंट आहे आणि खाली ॲडजस्टमेंट दिलेली आहे, डेप्रिसिएट बुक्स बाय 4500. कितीने कमी करायची आहे? 4500ने. म्हणजे तुमचे जे 7000चे बुक्स होते ना त्याच्यातनं किती होणार? 4500. दिसतात किती बाहेर? 2500. हां, हे मागच्या वर्षीचे नाही आहे, डेप्रिसिएट करायचं आहे. अच्छा हां, सॉरी तिकडे नाही बघितलं मी. लायब्ररी बुक्स आहेत तुमचे. लायब्ररी बुक्स आधीचे किती आहे ओपनिंगचे? 22,500 आणि आत्ता नवीन किती घेतले? 7000. म्हणजे 22,500 प्लस 7000 आणि लेस काय होणार? 4500. काढायची गरजच नाही ना, त्यांनी काढून दिलं ना डायरेक्ट. दिलेलं असतं तर ना, तर मग तुम्हाला सेपरेट कधी काढायला लागलं असतं? जेव्हा एक पूर्ण वर्ष वापरली आहे आणि एक अर्धी वर्ष वापरली आहे तर सेपरेट काढायला लागेल ना. हे बघ, फॉर एक्झाम्पल फर्निचर आहे. हां, ही आपली खुर्ची आहे, ही मागच्या वर्षी होती, याच्यावर मी डेप्रिसिएशन काढणार है ना. आणि हीच खुर्ची आता अजून मी एक विकत घेतली, पण ती वर्षाच्या सुरुवातीलाच घेतली, पहिल्याच तारखेला घेतली, तर डेप्रिसिएशन कसं येईल? पूर्ण वर्षाचं येईल. दोघांचं मिळून एकत्र काढलं तरी चालून जातं, कारण पूर्ण वर्ष वापरली ना. ही ॲसेट, ह्या खुर्च्या पडलेल्या त्या 22,000च्या आणि अजून नवीन एक खुर्ची घेतली 10,000ची. कधी घेतली? वर्षाच्या सुरुवातीला. वर्षभर ही पण वापरली, ती पण वापरली. यांच्या दोघांवर डेप्रिसिएशन कसं काढायचं? टोटल काढायचं आहे तुम्हाला. पण जेव्हा ही आत्ता ही वर्षभर वापरली, कारण काय? ही जुनी होती, पण एक मी आणली ना, ती वर्षाच्या शेवटी आणली 3 महिने आधी, पण त्याच्यावर डेप्रिसिएशन कधी काढेल? 3 महिन्याचंच काढेल. तेव्हा तुम्हाला वेगळं काढायची गरज आहे. जेव्हा तुम्हाला पिरियड वेगळा असतो ना तेव्हा वेगळं काढायची गरज आहे. म्हणजे इथं दिलेली बघ तुम्हाला बिल्डिंग किती आहे? 2,25,000 आणि तिकडं तुमच्या एक्सपेंडिचरमध्ये त्यांनी म्हटलं बिल्डिंग 2 लाख आणि त्यांनी म्हटलं की ती जूनला घेतली म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने झाले रे? 10 महिने झाले.
10 महिन्यांचं डिप्रिसिएशन घ्यावं लागेल तुम्हाला तिच्यावर. म्हणजे त्या 2 लाखावर 10 महिन्याचं आणि आधीच्या 2.5 लाखावर पूर्ण वर्षाचं. समजलं का? चला पुढे काय आहे बरं तिकडं? ऑफिस रेंट. ऑफिस रेंटवर ॲडजस्टमेंट आहे का? नाही आहे. चलो एक्सपेंडिचर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर. सुंदरी एक्सपेन्स एक्सपेंडिचर. इन्शुरन्स एक्सपेंडिचर. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस हे एक्सपेंडिचर आहे. पण जर का मी म्हटलं असतं स्पोर्ट्स इक्विपमेंट. ॲन्युअल गॅदरिंग फी काय आहे? एक्सपेंडिचर. फर्निचर आधी किती होतं रे पडलेलं? आधीचं होतं 36 आणि आत्ताचं किती आहे? 25. 36 + 25 है ना. आणि त्यांनी डायरेक्ट म्हटलंय 5,000 वजा करा. म्हणजे वजा करणार किती? 5,000 वजा करणार. आणि त्याचं दुःख कुठं व्यक्त कराल? एक्सपेंडिचरला. रिपेअर्स एक्सपेंडिचर. बॅलन्स कॅरी डाऊन हा तुमच्या बॅलन्स शीटला जाणार आहे. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. समजा? कळलं का कावेरी? चला आता त्याच्या आधीची क्वेश्चन पेपर 4थी. क्वेश्चन पेपर 4 काढा बरं. चला काढली. चला तिकडे तुमचं कॅपिटल फंड कुठे दिसल? लायबिलिटीला है ना. त्याच्यानंतर बँक लोन होतं 3,25,000चं. बँक लोन पेड केलं असं म्हटलंय का इकडं कुठे रिसिडंट पेमेंटला? नाही. म्हणजे हे बँक लोन कुठे दिसल? लायबिलिटीला. आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग ₹25,000 है ना. आणि ह्याच्याबद्दल त्यांनी खाली एक गोष्ट लिहून ठेवली बघा. दाखवू का तुम्हाला? पेमेंटला जा. परचेस ऑफ ड्रग्स ₹1,00,000 इन्क्लूड ₹20,000 फॉर मागचं वर्ष है ना. म्हणजे तुम्ही विचार करा मागच्या वर्षीचे 25 द्यायचे बाकी होते. यांनी भरले किती? 20 भरले. तू कुठं चाललाय? ते 1,00,000 नाही, ते स्टॉक नाही म्हणते मी तुला, पेमेंट्सचं म्हणतीये. तुझ्या ओपनिंग बॅलन्स शीटला बघ किती दिसतंय तुझे 25,000 द्यायचे बाकी आहेत. तू पेमेंट केलंय त्यांचं. कितीचं पेमेंट केलंय बघ बरं? 1,00,000चं केलंय रिसिडंट पेमेंटला. आणि त्याच्या खाली कंसात दिलंय की त्याने मागच्या वर्षासाठी फक्त किती भरले? 20. काय ग द्यायचे तर 25 होते, याने किती भरले? 20. 5,000 मागच्या वर्षासाठी अजून सुद्धा आउटस्टँडिंग आहे. कळलं का? तुम्ही काय करणार? तुमच्या बॅलन्स शीटला आत्ताच्या क्लोजिंग बॅलन्स शीटला जाणार आणि तिथे लिहिणार आउटस्टँडिंग बिल फॉर 17-18 किती बाकी? 5,000. समजलं का? चला आणि मी आज सध्या ना ओपनिंग बॅलन्स शीटच बघू राहिली अजून. त्याचे ॲसेट बघा. बिल्डिंग कितना था? 525. ड्युरिंग द इयर काय केलं आहे का? नाही केलं. ॲसेट असल्या तशी दिसेल. पण डेप्रिसिएशन म्हटलं आहे ना त्यांनी. काय करणार तुम्ही त्याच्यावर? डेप्रिसिएशन घेणार. मग ॲम्ब्युलन्स किती? ती 2 लाखाची. तिच्यावर ड्युरिंग द इयर काही खर्च तर नाही आहे, फक्त काय आहे? डेप्रिसिएशन आहे 15,000चं. दुःख व्यक्त करायचं बरं का एक्सपेंडिचरला जाऊन डेप्रिसिएशनचं. मग स्टॉक ऑफ ड्रग स्टार्टिंगला होता किती? 21,000. तुम्ही इथे एक्सपेंडिचरला जाऊन काय लिहिणार? एक शब्द लिहिणार. मी तुम्हाला सांगितलं होतं बा काय म्हटलं होतं? मार्कर कन्झ्युम. तुम्ही इथे काय लिहिणार? स्टॉक ड्रग्स कन्झ्युम्ड. ओके. आणि मग स्टार्टिंगला लिहिणार ओपनिंग. किती आले? 21,000. परचेस किती केले रे भो? 1,00,000चे केले की नाही? थांबा इथे एक गोष्ट होणार आहे आता. आता ही ऍडजस्टमेंट बघा. तुमच्या 4थ्या क्वेश्चन पेपर मधली एक ऍडजस्टमेंट आलेली आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये त्यांनी म्हटलंय आउटस्टँडिंग फॉर काय? ते इक्विपमेंट आहे का मेडिसिन्स आहे? नाही, ड्रग्स. हा, आउटस्टँडिंग फॉर ड्रग्स किती आहे? 25,000 ठीक आहे. तुमचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट पण दिलेलं आहे तुम्हाला. रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये त्यांनी काय म्हटलंय? खर्च झालाय म्हणजे परचेस केले किती रुपयाचे? 1,00,000 त्यांनी तिथं परचेस 1,00,000 म्हटलं होतं ना. मी कन्फ्युज का झाली माहिती का? मला असं वाटलं त्यांनी पेमेंट लिहिलं असतं ना तर वेगळा अजून गोंधळ झाला असता. ऐकत असतो. आता बघा ह्या 25 मधले टोटल 20,000 जे होते ना, या 1,00,000तले 1,00,000 20,000 आधीचे आहे ना. म्हणजे याचा अर्थ त्यांनी परचेस कितीचा केलाय? फक्त 80. कळलं का? याच्यासाठी मी कन्फ्युज झाले. तिथं पेमेंट असलं असतं ना तर अजून वेगळा ऑप्शन आला असता.
तुम्हाला तसा अवघड प्रश्न येणार नाही. मग आता बघा तुम्हाला काय करायचंय, हे तुमचं काय आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. इथे तुम्ही म्हणणार टू ड्रग्स कन्झ्युम. काय म्हणले तुम्ही, ड्रग्स कन्झ्युम. मग आपल्याकडे झाला ओपनिंग. ओपनिंग किती तुमचा 21,000 आहे ना. ऍड ऍड जे आपण इथे करतो ना, परचेसेस 1 लाख रुपये. परचेसेस किती आले तुमचे 1 लाख रुपये ना. 1 लाखाचे परचेस केले, पण त्यातले 20,000 1 लाख लिहिले त्यांनी, पण 20,000 कधीचे दिले, मागच्या वर्षीचे दिले ना. मग या वर्षी ड्रग्स कितीचे परचेस केले खरे 80,000चे. इथं किती आलं 80,000 आलं. आणि याच्यातनं तुम्हाला लेस करायचंय. लेस काय करायचंय, क्लोजिंगचा बॅलन्स. किती आहे क्लोजिंगचा बॅलन्स 11,000. करा बरं नेट. 21 मधनं 11 गेले किती होता. ए बाई ओपनिंग बॅलन्स शीटला बघ ना. ओपनिंग 21 आहे. स्टॉक ऑफ ड्रग्स ओपनिंगला, स्टॉक ऑफ ड्रग्स ॲसेट 10 होतील. 21 मधनं 11 गेले. हे 10 आणि हे 80 किती आले 90,000. म्हणजे इथे किती आले 90,000. कळलं का ग. हो. हा तुमच्या ओपनिंगच्या बॅलन्स शीटला ॲसेटला होता. हा जाईल तुमच्या क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला ॲसेटला. कळलं का. आणि हे 80 कुठून आले, तर तुम्ही 1 लाखाचं परचेस केलं असं म्हटलं होतं, पण त्या 1 लाखात 20,000 कधीचे होते, आधीचे होते. कळलं का. हा प्रॉब्लेम कळला का. पक्का कळला. हा त्या 25 मध्ये आपण किती पेड केले, फक्त 20. म्हणजे 5,000 अजून पण मागच्या वर्षीचं पेमेंट बाकी आहे. म्हणजे तुम्ही कुठे लिहा बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग पेमेंट म्हणून. आलं का लक्षात. एवढी गोष्ट कळली का. प्रॉब्लेम मला तुम्ही वेगळ्या प्रकारचा येऊ शकतो, त्याच्यासाठी मी कन्फ्युज झाले होते. तो प्रॉब्लेम कसा असतो, त्याच्यामध्ये परचेसेस आपल्याला काढावे लागतात. ते आपले परचेस किती होते हे काढायला लागतं. त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्युज झाली होती. मी तुम्हाला सांगते काय ते. सेम तसंच आहे का. आता समजा की मागच्या वर्षी तुमचे ओपनिंग बॅलन्स किती होता 25 होता. मागच्या वर्षीचे देणं किती बाकी होतं 25 बाकी होतं. आणि ह्या वर्षी तुम्ही इथं परचेस नाही लिहिलेलं आहे, तुम्ही इथं काय लिहिलेलं आहे, पेमेंट लिहिलंय. पेमेंट फॉर क्रेडिटर्स ऑफ ड्रग्स. ड्रग्सच्या पेमेंटसाठी, ड्रग्ससाठी आपण काय केलं, पेमेंट केलं. आणि तुम्हाला त्यांनी खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे क्रेडिटर्स फॉर ड्रग या वर्षासाठी. या वर्षासाठी ड्रग्ससाठी क्रेडिटर किती आहेत 20,000चे. आता मला सांगा मागच्या वर्षीचे किती बाकी आहेत 25 बाकी आहेत. पेमेंट किती केलं तुम्ही 1 लाखाचं. ठीक आहे. आणि पेमेंट केलंय, पण ह्या वर्षी तरी पण तुमचे द्यायचे बाकी आहे किती 20,000. ते 5 सोडून दे. नवीन प्रॉब्लेम घेतला मी तुमचा. 20,000 नवीन प्रॉब्लेम काढून राहिली मी. त्याच्यात नाही बघायचं, इथं बघायचंय. म्हणजे तुमच्याकडे इथं परचेस आलं होतं ना, तर तो वाला प्रॉब्लेम होता 4था नंबरचा. आता तसं नसता, तिथं पेमेंट आलं असतं. पेमेंट किती केलं त्यांनी 1 लाख. मागच्या वर्षीचे किती बाकी द्यायचे 25. आणि ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग किती त्याचं 20,000. मग खरे परचेसेस किती, कितीचा माल विकत घेतलाय त्यांनी, खरा परचेस कितीचा आहे हा काढावा लागेल ना आपल्याला. याच्यासाठी मला टेन्शन आलं होतं मग अशी. कसं काढणार बघा. हे तुमचं क्रेडिटर्स अकाउंट आहे. क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स काय आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कितीचा तो 25,000. पेमेंट केलं म्हणजे क्रेडिटर्सला पेमेंट गेलं, म्हणजे टू क्रेडिटर्सचं पेमेंट. बँक म्हणतं ना तिथं. कितीचं 1 लाखाचं. हे मागच्या वर्षीचे बॅलन्स होता की नाही. आता या वर्षी पण बॅलन्स उरलाय ना. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कितीचा आहे तो कॅरीड डाऊन 20,000. आता मी यांची मारली टोटल. हे किती आले 1,20,000. 1,20,000 गेले 25,000. किती उरले रे 95,000. 95,000 म्हणजे या वर्षी खरे परचेसेस किती इथले 95,000. कळलं का. इथे जर का पेमेंट आलं असतं ना, पेमेंट, तर आपल्याला असं करावं लागलं असतं. पेमेंट आलं असतं आणि त्यांनी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेला असता ओपनिंगचा क्रेडिटर, आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिला असता क्लोजिंगचा क्रेडिटर. तर तुम्हाला परचेस असे काढावे लागले असते. हे 95 इथे ऍड झाले असते. हे इथं परचेस म्हटलं ना, इथं परचेस, इथे किती आले असते हे 95 आले. यासाठी मी कन्फ्युज झाले की मला तुम्हाला काय सांगायचं होतं. असं फरक असतो इथं परचेसचा आणि पेमेंटचा. इथं त्यांनी परचेसच म्हटलंय, आपण तेच ऍड करतो ना इथे. पण जर तिथं पेमेंट म्हटलंय तर ते 1 लाख ऍड करत का इथं नाही करायला लागणार. आपल्याला हे असं करायला लागेल पहिले. समजलं का. कळलं. हे होतं तुमचं एनपीओचा हा वाला प्रॉब्लेम.
बघू रे. चला आता ॲक्रूड इन्कम म्हणजे काय? ॲक्रूड इन्कम किंवा ॲक्रूड एक्सपेन्सेस. ॲक्रूड म्हणजे काय? आउटस्टँडिंग. माहिती आहे तुम्हाला? ACCRUED. ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग. बरं. तुम्हाला ती ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा एका प्रॉब्लेममध्ये. स्पोर्ट्स मटेरियलची एक ॲडजस्टमेंट दिलेली बघा एका प्रॉब्लेममध्ये. तो प्रॉब्लेम किती आहे मला नाही आठवत, समजते. थांबा. हा प्रॉब्लेम काढा बरं. ज्याची सुरुवात आहे स्टार स्पोर्ट्स क्लब. स्टार स्पोर्ट्स क्लब तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये काढा. फोटोवाल्या नोट्समध्ये स्टार स्पोर्ट्स क्लब कुठे आहे बघा बरं. दुसरा आहे का तिसरा क्वेश्चन पेपर आहे? स्टार स्पोर्ट्स क्लब. अच्छा, पहिली क्वेश्चन पेपर आहे. काढा रे पहिली क्वेश्चन पेपर. दिसला का तुम्हाला स्टार स्पोर्ट्स क्लब? हां, त्याच्यामध्ये ती चौथी ॲडजस्टमेंट आहे ना, तिचा इफेक्ट सांगा मला. 12,000 काय आहे? ओपनिंगचा आहे. 28,000 क्लोजिंगचा आहे. आणि परचेसेस किती आहेत मग शोधा ना. कुठे दिले? काय दिले त्यांनी? स्पोर्ट्स मटेरियल परचेस. पेमेंट म्हणले का? नाही. स्पोर्ट्स मटेरियल परचेस आहे. म्हणजे तुम्ही 12 काय करणार? 80 मध्ये ॲड करणार आणि लेस काय करणार? 28,000. कळलं का? हे आहे तुमचं सगळं NPO.